भाजपचा व्यवस्थित गेम. रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा. ठाकूरांचा भाजपसह राणांवर नेम. युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय. नणंदबाईला भाजपची जास्त चिंता. ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका. यशोमतींच्या टीकेवर राणांचा पलटवार. यशोमतीताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे. त्यांना वाटते की कुठे आपला भाजपवर अन्याय झाला पाहिजे. अमरावती महापालिका निवडणुकीत आहे त्यांचा. युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय. भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे. भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय. यशोमती ठाकूर यांच्या टीकेनंतर राणा दाम्पत्यानं देखील जोरदार पलटवार केला. माझ्या नणंदबाईला भाजपची जास्त चिंता आहे, त्यांनी भाजपची चिंता करण्याऐवजी काँग्रेसची चिंता करावी असा पलटवार नवनीत राणांनी केला. मला असं वाटते ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका. मला माहित आहे तुम्ही कसे भारतीय जनता पार्टी सोबत बसता, काय काय करता. तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे. काही महिन्यामध्ये यशोमतीताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे. त्यांना वाटते की कुठे आपला भाजपवर अन्याय नाही झाला पाहिजे, भाजपचं कुठं काही कमी नाही झाला पाहिजे. भाजपला नेहमी मोठ्या प्रमाणात पक्ष तो वाढला पाहिजे भारतीय जनता पार्टी, अशी काळजी यशोमतीताईला आहे आणि त्याच काळजीपोटी त्या कळकळीची विनंती करताय की भारतीय जनता पार्टी हा आता येणाऱ्या काळात माझा पक्ष राहणार आहे, मी त्या पक्षामध्ये येणार आहे, म्हणून त्या भारतीय जनता पार्टीचा काळजी करताय. अमरावतीत भाजप सत्तेचं गणित कसं जुळवतं? निवडणुकी दरम्यान ज्या राणांची युती तोडली त्या राणांसोबत भाजप पुन्हा युती करतं की राष्ट्रवादीचा पर्याय निवडत इतरांनाही जवळ करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण महापालिका निकालानंतर अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा राणा विरुद्ध ठाकूर असा नणंद भावजाईंचा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचं चिन्ह आहे. संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.